ड्युटीवर तर आता ते म्हणजे स्वभाव तिचा बाकीच्यांनी सांगितलाच असं ड्युटीवर कसं आहे, स्ट्रिक्ट काम म्हणजे काम, कामात तिला म्हणजे असं चाल ढकाल बिलकुल चालत नाही. पण आता त्यातनं तिला बाहेर निघायचं आहे. सॉरी थोडं भाविक झालं. खूप साऱ्या इंचार्जसोबत काम केलेलं आहे, पण ही अशी एक इंचार्ज आहे की ती पूर्ण तो स्वतःचं आयुष्य सांभाळून म्हणजे एक आयडियल इंचार्ज असं म्हणता येईल त्यांना. 2004ला जेव्हा लेबर रूममध्ये मीना सिस्टर ड्युटीला होत्या, त्या एक मोस्ट सिनियर स्टाफ होत्या आणि मी एक मोस्ट ज्युनियर म्हणून तिथे जॉईन झाली आणि तिथून आमच्या मैत्रीचा जर्नी स्टार्ट झाला. मैं भगवान से प्रार्थना करूंगी कि उसके आगे के अच्छे दिन जाए और वो रिटायर हो रही है तो इस बात का मुझे दुख बिल्कुल नहीं है, क्योंकि उसके साथ मेरे को रहने को ज़्यादा मिलेगा. जहाँ बोले तो हम एक दूसरे के साथ जा पाएंगे. सब बोलते कि हमको दुख हो रहा है, लेकिन मुझे बहुत खुशी हो रही है. हम दोनों साथ पे ज़्यादा समय बिता पाएंगे और कहीं भी चल बोला तो चलेंगे. वडिलांनी बघितलं, वडिलांना वाटलं ही मेडिकललाच आहे, स्टाफ आहे आणि हा मुलगा बी मेडिकललाच आहे, जमल व्हा अशा हिशोबाने त्यांनी बघून घेतलं वडिलांनी. आणि मला नंतर ती गेल्यानंतर सांगितलं की मी मुलगी वगैरे बघितली तुझ्यासाठी. मग मी म्हटलं ठीक आहे, कधी जायचं म्हणे बघायला वगैरे. म्हटलं कधी तुम्ही सांगाल तेव्हा. मित्र म्हणतो बघू पण नका, तुम्ही बघितली ना फिक्स. म्हणलं तेच मेमध्ये ठरलं लग्नाची तारीख. त्याआधी साखरपुडा करू म्हणे. मग हरेगावला साखरपुड्यासाठी गेलो, साखरपुडा झाला आणि 12 मे ठरली लग्नाची तारीख. नेमका नर्सिंग डे योगायोगाने त्याच दिवशी लग्न. सर्व स्टाफ ना आम्हाला इतकी सवय लावली त्यांनी की प्रत्येक पेशंट हा आपला स्वतःचा पेशंट समजून त्याला ट्रीटमेंट द्यायची. पण मी सिस्टरांसारखीच असावं, मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा सिस्टरांसारखंच माझं व्यक्तिमत्व असावं असं माझी मनापासून इच्छा आहे. सगळ्यात जास्त मिस करू त्यांचा डबा, त्यांचा आणलेलं जेवणाचा डबा आहे ना, तो आम्ही फार मिस करू सिस्टर. नॉट ओन्ली मैत्री, असं म्हणतात की तुम्ही एक सर्टन पिरियडपर्यंत एकत्र राहत असाल तर तुमचे ते फॅमिली रिलेशन होतात. तसेच आमचे हे फॅमिली रिलेशन आहेत. आणि आजच्या दिवशी मी खरंच सांगू इच्छिते की हे जे आमचे रिलेशन आहेत ते थ्रू आउट द लाईफ राहतील. वी आर फ्रेंड्स फॉर एव्हर. सकाळीच स्वयंपाक वगैरे सर्व करणे, चहा फक्त मी करत होतो, पण बाकी पोळ्या भाजी वगैरे सर्व ती करून डबा रेडी करून मुलांचं खाणं पिणं सगळं करून आणि हे रुटीन तिचं असायचं. ती प्रत्येक आठवड्याला घरी यायची, कारण त्याच माझं लग्न झालेलं होतं. आमच्या लहान मुलांना मोठ्या मोठ्या बस प्रेझेंट घेऊन यायची. नंतर इथं घाटीमध्ये बदली झाल्यानंतर तिचा मला भरपूर सपोर्ट होता. म्हणजे एकदम माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस, लहान मुलीच्या लग्नाच्या वेळेस, दोन्ही लग्नामध्ये माझी पाठीशी भक्कम पण उभी राहिली. स्वभाव एकदम चांगला, जे मनमिळावू स्वभाव, मला धरूनच राहिले आयुष्यभर. जरी त्या घरी राहिल्या ना त्या रिकाम्या राहणार नाही. त्यांना फार असं फिरण्याची आवड आहे, बाहेर जायची आवड आहे आणि स्वतःला फार असं स्वतः हे करून घेतात. त्या असं वेळ त्यांचा वाया घालवणार नाही. त्या पहिल्यापासूनच आमचं बॉन्डिंग सगळ्यात जास्त, म्हणजे आम्ही खूप जवळ क्लोजमध्ये. रिटायरमेंट आम्ही आत्ताच विषय काढला, मी आत्ताच आली ना तर मी आत्ताच विषय काढला. म्हटलं मी ना घरात बसणारी मुलगी नाही आहे, ती लगेच दुसऱ्या दिवशी कुठंतरी जॉईन करेल म्हटलं. सेवानिवृत्त होत आहे त्याबद्दल तुला
आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए,